नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, नागराज आणि महिपत दोघांनी मिळून कोर्टामध्ये असा काही धमाके केलाय, त्यामुळे तन्वीचं सत्य बाहेर आले. नागराज आणि महिपत यांनी दोघांनी जेलमध्ये प्लॅन करत अचानकपणे कोर्टामध्ये बॉम्बस्फोट करत आपल्यावरील सगळे आता प्रियावरती टाकत सगळ्या पुराव्यांसकट सिद्ध करत रविराज, अर्जुन, सुभेदार, किल्लेदार सगळ्यांच्या समोर प्रियाची अनेक सत्य आणलेली आहेत. आता आपला बचाव करण्यासाठी या दोघांनी नक्की काय केलंय, आपला बचाव करण्यासाठी या दोघांनी प्रियाला कसा बळीचा बकरा बनवलाय, सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि सत्य ऐकून तर सायलीला खूप मोठा धक्का बसलाय आणि महिपतने मात्र आता डबल गेम खेळलाय. आता महिपतने काय डबल गेम खेळलाय सत्य समोर आल्यानंतर सगळ्यांना कसा धक्का बसलाय आणि या दोघांनी काय प्लॅन केलाय तर काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे आता नागराज जेलमध्ये आलाय. दोघांनाही लकीली आमने सामनेची रूम दिली. त्यावरती आता महिपत त्याला डिवचतोय आणि म्हणतोय, काय नागराज शेठ, तुमची बायको काय, तुम्ही काय, तुम्ही सगळेच जण मूर्ख माणसं आहात. तुमच्या बायकोनेच तुमचा घात केला. त्यावरती नागराज म्हणतो, महिपत गप्प बस. त्यावर महिपत म्हणतो की मी गप्प बसून काय करू, मी माझा शब्द पाळलाय. मी काय तुम्हाला जेलमध्ये अडकवलंय का? मी काहीही केलेलं नाहीये. जे काही केले ते सगळं काही तुमच्या बायकोने केले. त्यावरती नागराज म्हणतो, तिचं तर मला बदला घ्यायचाच आहे. त्यावरती महिपत म्हणतो की बदला घेण्यासाठी तुम्हाला इथून बाहेर तर पडायला हवं ना. आता बघा, इथून बाहेर पडण्यासाठी तुम्ही माझं अस्त्र आणि मी तुमचं अस्त्र. आता मी जसं सांगतोय ना तसं करा. माझी इथे फिल्डिंग आहे, माझ्याकडे फोन सुद्धा आहे आणि मला आता फक्त माझ्या मुलीचं सत्य बाहेर येऊ द्यायचं नाहीये. तिची चुंदरी जर का बाहेर राहिली ना तर माझ्या मुलीचं सत्य बाहेर येण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही आणि म्हणूनच मला माझ्या मुलीचं सत्य बाहेर येऊ द्यायचं नाहीये. या कारणासाठी त्या चुंदरीला अडकवायलाच पाहिजे. त्यावरती नागराज म्हणतो, महिपत शेठ, प्लॅनिंग तरी काय आहे? मी तुमचं सगळं काही ऐकायला तयार आहे. मला फक्त एकदा इथून बाहेर पडू द्या. मी काही इथून बाहेर पडलो ना काय मी कुणाला सोडत नसतो. त्यावरती महिपत म्हणतो की मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतो. इथे माझी माणसं आहेत आणि त्या माणसांकडे मोबाईल आहे. तुम्हाला पण एक मोबाईल मिळेल. त्याच्यातून आता मी जशी सांगतो तशीच सूत्र हलवायची. या दोघांचं आता कोर्टामध्ये जाण्याआधी तुरुंगात प्लॅनिंग ठरतं आणि आता नागराज तर सूड बुद्धीने पेटून उठलेला असतो आणि जर प्रियाला अडकून आपली मान सुटत असेल तर तो का नाही करणार. आणि त्यासाठी महिपत आणि नागराज दोघं एकत्र येऊन प्रियाला बळीचा बकरा बनवायचं ठरवतात आणि आता प्रियाचं भांड फोडायचं ठरवतात. तर इकडे रविराज आणि अर्जुन ऍक्सिडेंट स्केचची सगळी काही तयारी करू लागतात. रविराज म्हणत असतो की अर्जुन, नागराजने हे सगळं काही पैशासाठी केलेलं असलं तरी सुद्धा काहीतरी गडबड आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, गडबड आणि ती कसली? त्यावरती रविराज म्हणतो, हे बघ, या ऍक्सिडेंटच्या नंतर आपल्याला तन्वी तर भेटली, पण तन्वी भेटल्यानंतर आता तिचं पूर्ण वागणं बोलणं हे तर बदललंय आणि त्यामुळे मला ना एक वेगळाच संशय येतोय. त्या अर्जुन म्हणतो, संशय? कसला संशय? त्यावर रविराज त्याला सांगायला लागतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता तन्वीचं महिपत आणि नागराज सोबत असणं हे सुद्धा मला खटकले. त्यावर अर्जुन म्हणतो की हे तर आम्हाला पहिल्यापासूनच खटकत होतं, पण त्याचा इथे काय संबंध? त्यावर रविराज म्हणतात की थांब, कोर्टामध्ये जर का अजून काही भयंकर सत्य असेल तर ते जाणून घ्यायचे अनेक मार्ग आहेत. इकडे ज्याप्रमाणे नागराज आणि महिपत यांनी प्लॅनिंग केलंय तर इकडे रविराज आणि अर्जुन हे सुद्धा केसच्या आधी सगळं काही प्रिपरेशन करतायत आणि खूप मोठं त्यांनी सुद्धा प्लॅनिंग केलंय. मग आता हे सगळं काही चालू असताना लगेचच कोर्टाची तारीख येते आणि कोर्टामध्ये हिअरिंग सुरू होते. कोर्टात हिअरिंग सुरू झाल्यानंतर अर्जुन सगळ्यात पहिल्यांदा सगळं काही सत्य जज साहेबांसमोर मांडतो. नक्की काय झालं होतं, कसं झालं होतं आणि रविराज किल्लेदार यांचा जो काही 22 वर्षापूर्वीचा अपघात झाला होता तो अपघात करणारी व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून ती आहे नागराज किल्लेदार. त्यानंतर आता नागराजला कटघरेमध्ये बोलवलं जातं आणि त्यानंतर नागराजला विचारलं जातं की सांगा, तुम्ही हे सगळं काही का केलं? यावरती आता नागराज आपला गुन्हा कबूल करायला तयारच नसतो. त्यावरती आता रविराज म्हणतात, मुळातच यांनी जो काही प्लॅनिंग केलं होतं तो प्लॅन ह्यांचीच बायको सुमन हिनेच आता सगळ्यांच्या समोर आणलेला आहे आणि म्हणूनच त्यांची साक्ष कोर्टामध्ये निर्णायक ठरेल.
मुळातच हा भाऊ आता माझ्या जीवावरती उठला होता. हे सांगणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, ही याची स्वतःची बायको आहे. माझा भाऊ जरी माझ्या विरोधात गेला असला तरीही माझ्यासाठी तिच्या नवऱ्याच्या विरोधात गेली. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो की का केलं तुम्ही हे सगळं, आणि तुम्ही महिपतला यासाठी सुपारी दिली होती ना, आणि त्यामुळे महिपतची साक्ष सुद्धा निर्णायक ठरणार आहे. आणि त्याआधी माझ्याकडे असलेले परिस्थितीजन्य पुरावे सुद्धा मी सादर करू इच्छितो. असं म्हणत अर्जुनने आता ते पुरावे सादर केलेत. आणि पुरावे सादर केल्यावरती ते मात्र सगळ्यांना धक्का बसलाय, कारण आतापर्यंत घरी जे काही माहिती नव्हतं ते सगळं काही अर्जुनने सांगितले. म्हणजे अर्जुनने सांगितले की सुमन काकू म्हणजे यांच्या मिसेस, ज्या वेळेला यांना संशय आला होता मुळातच हे महिपतचा साथीदार आहेत म्हणून यांनी पाठलाग केला. आणि ह्यांचा पाठलाग केल्यानंतर यांनी त्यांना किडनॅप केलं. आणि किडनॅप केल्यानंतर जो काही प्रकार घडला तो प्रकार तो स्वतः येऊन सांगतील. आता तिथे येते आणि सांगायला लागते की मी यांचा पाठलाग केला, मग यांनी मला पाहिल्यानंतर यांनी मला सुद्धा किडनॅप करून ठेवलं. तिथे महिपत होता आणि महिपतला सुद्धा यांनीच किडनॅप करून ठेवलं होतं. आता मात्र नागराज सांगायला लागतो की जर का मी महिपत शिकरेला स्वतः किडनॅप करून ठेवलं होतं आणि मी महिपत शिकरेच्या स्वतःच्या विरोधात होतो, तर मी दादाचा खून का करेन आणि मी दादाच्या खुनाची सुपारी का देईन? काहीतरी बोलण्याचं तारतम्य ठेवा. हा जो काही इतिहास आहे ना, हा इतिहास खूपच वेगळा आहे. इतिहासाचा मी आज उलगडा करणार आहे. आतापर्यंत मी गप्प बसलो होतो, पण यापुढे मी काही गप्प बसणार नाहीये. जे काही आहे ते सगळं काही सत्य आता समोर आलंच पाहिजे. प्रत्येक वेळेला आता मी गप्प बसलो, पण नाही, या वेळेला मी काही गप्प बसणार नाहीये. याच्या मागे सगळ्यात मोठं कारस्थान असणारी व्यक्ती समोर आणणार. तितक्यात अर्जुन म्हणतो की कोणतीही व्यक्ती समोर आणायची गरजच नाहीये. मुळातच यांनी 22 वर्षापूर्वी खुनाचा प्रयत्न केला, हा तर मोबाईल रेकॉर्ड मध्ये यांनी स्वतःच कबूल केलंय. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे काही महिन्यांपूर्वी प्रतिमा किल्लेदार म्हणजे रविराज किल्लेदार यांची बायको या घरात येण्याच्या आधी यांनी स्वतः तिचा मृतदेह म्हणजे एक वेगळीच बॉडी आणली आणि तिची आयडेंटिटी प्रतिमा हत्या म्हणून पटवून दिली. तिची आयडेंटिटी पटवून तीच ती आहे असं सुद्धा सांगण्यात आलं. घरातलेच दागिने नेऊन त्या बॉडीच्या अंगावरती घालण्यात आले आणि त्या बॉडीच्या अंगावरती दागिने घालून मग आता ती बॉडी त्यांचीच आहे हे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि यासाठी सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणत अर्जुनने तडफदारपणे एक एक पुरावे मांडले. मुळातच जी काही सिटी हॉस्पिटल मधून ती बॉडी गायब करण्यात आली ते सुद्धा महिपत आणि नागराज काका यांचंच काम होतं असं म्हणत एक एक करून अर्जुनने सगळे काही पुरावे आणलेत. नागराजला आता काही बोलायला चान्सच दिलेला नाहीये. आता मात्र नागराज आणि महिपत यांनी केलेला प्लॅन आता वर्कआउट करण्याची वेळ आलेली असते. अचानकपणे नागराज आता बोलायला लागतो की ती बॉडी मी आणलीच नव्हती, ती बॉडी आणणारी व्यक्ती आता वेगळीच होती. ती बॉडी आणणारी व्यक्ती होती म्हणजे स्वतः यांची मुलगी तन्वी किल्लेदार. आता मात्र रविराजांना धक्का बसलाय. रविराज म्हणतात नागराज हे काय बोलतोयस तू? अरे तन्वी खोटारडी आहे, तन्वीने महिपतची मदत केली, पण या सगळ्यामध्ये ती का स्वतःच्या आईची बॉडी आणून तिला मारण्याचा प्रयत्न करेल? स्वतःवरती असलेला आळ तू तिच्यावरती टाकू नकोस, असं केलं तर बघ मग खबरदार. तेव्हा मात्र नागराज म्हणतो दादा तुला माहिती नाहीये, हा सगळा प्लॅन आहे तो म्हणजे मुळातच तन्वीचा. त्यावेळी रविराज म्हणतात काय वेळ लागलाय का तुला? आता तन्वी कशी असली तरी आपल्या आईचं असं का करेल? त्यावरती नागराज म्हणतो की का तिने तिच्या आईच्या गोळ्या नाही का बदलल्या? तिने गोळ्या बदलून तिला वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला होता, आठव तुला काय सांगतोय ते? त्यावरती रविराज म्हणतात की हो हे केलं होतं तिने. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो हो हेच सांगतोय मी, कारण याचं कारण सुद्धा ठोस आहे. त्यावरती नागराज म्हणतो मी याच्याबद्दलचा पुरावा सुद्धा देऊ शकतो. तर मित्रांनो आता नागराज काय पुरावा सादर करणार हे सगळं काही आपल्याला पुढील भागात बघायला मिळेल.